हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 31 मार्च 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्याच्या विषयाकडे. चंपागारस नंगकी नावाच्या समुद्र खेकड्याची नवीन प्रजाती गोवा येथे सापडलेली आहे. फेब्रुवारी 2026 साठीचा ICC महिला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार अरुंधती रेड्डी यांनी जिंकलेला आहे. सरहुल सण प्रामुख्याने झारखंड राज्यात साजरा केला जातो. मणिपूर राज्याने ॲग्रिव्हिजन ॲग्रिकल्चरल यूथ पार्लमेंट 2026 या कृषी परिषदेचे आयोजन केले होते. पुढे पाहूया. तेलंगणा राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पनात शालेय विद्यार्थ्यांचे पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी मोफत नाश्ता योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. रामकुमार मुखोपाध्याय लेखकाला सरस्वती सन्मान 2025ने सन्मानित केले जाईल. बांगलादेश दरवर्षी 25 मार्च रोजी नरसंहार स्मरण दिन साजरा करतो. पुढे पाहूया. IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ RCB ठरलेला आहे. फ्रान्स देशाचे माजी पंतप्रधान लिओनेल जोस्पिन यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. कर्नाटक ग्रामीण बँकेला SHG बँक लिंकेजमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार 2024-25ने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. पश्चिम आशिया संकटाच्या पार्श्वभूमीवर फिलिपिन्स देशाने अलीकडेच ऊर्जा आणीबाणी जाहीर केलेली आहे. भारतातील पहिला थंड वाळवंटी नदी किनारा पुनर्संचयन प्रकल्प लडाख येथे सुरू करण्यात आलेला आहे. भारतातील गुजरात राज्य समान नागरी संहिता लागू करणारे दुसरे राज्य ठरलेले आहे. पुढे पाहूया. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य अधिक वेगाने गाठण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य इन्व्हेस्ट मित्र 3.0 सुरू करणार आहे. पुढे पाहूया. भूपती राजू अन्मेश वर्मा यांच्या 7 सर्वोच्च ज्वालामुखी सर्वात कमी वेळात चढवण्याचा विक्रम केलेला आहे. पूर्ण नाव आहे भूपती राजू अन्मेश वर्मा, गाव आहे विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. विक्रम आहे जगातील 7 खंडातील 7 सर्वोच्च ज्वालामुखी सर्वात कमी वेगात चढण्याचा विक्रम आहे. एकूण वेळ त्याला लागलेला आहे 92 दिवस 4 तास 45 मिनिटं. सुरुवात झाली होती 23 ऑक्टोबर 2024 माउंट एल्ब्रास रशिया येथून, युरोप खंड. शेवट आहे 23 जानेवारी 2025 माउंट सिडली, अंटार्क्टिका. पुढे पाहूया. भारताच्या GDP वाढीचा दर 7.1% अहवाल जागतिक पतमानांकन संस्था S&P ग्लोबल रेटिंग्स अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे 25 मार्च 2026 रोजी. भारत 2025-26 मध्ये 7.6%, तर 2026-27 मध्ये 7.1%. महागाई दर आहे 2027 मध्ये 4.3% जाईल. पुढे पाहूया. PNG गॅस चर्चेतील मुद्दा आहे, तर पाईप्ड नॅचरल गॅस प्रामुख्याने मिथेन आणि अल्प प्रमाणात इतर हायड्रोकार्बन्सने बनलेले आहे. PNG हा नॅचरल गॅस म्हणजेच प्राकृतिक गॅस आहे. याने कार्बन उत्सर्जन कमी होते. हा पाईपलाईनद्वारे घरापर्यंत किंवा फॅक्टरीपर्यंत पोहोचवला जातो. सामान्य सिलेंडर गॅससारखे सिलेंडर नसते, त्याऐवजी भूमिगत पाईपलाईनद्वारे सतत गॅस येतो. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.